गणितात नापास तरी अंकशास्त्रामध्ये तरबेज असल्याचा बनाव केला। भोंदू अशोक खराचं शैक्षणिक वास्तव आता समोर आले। 10वी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आली। अंकशास्त्र शिकवणाऱ्या व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी असल्याचं पाहायला मिळतं। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, 10वी परीक्षेत गणितात हा खरात नापास झाल्याची माहिती मिळते। शैक्षणिक काय नेमकी पार्श्वभूमी होती, काय अधिकची माहिती? कल्याणी, अत्यंत धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती सुद्धा वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। कालपर्यंत 6 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात अत्याचार प्रकरणी हे गुन्हा दाखल केलेला होता। आज आणखीन एका तरुणीने या अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हा दाखल केलेला आहे। अजून काही महिलांवरती गैरकृत्य, या महिलांसोबत गैरवर्तन झालेलं आहे असं संशय आहे, त्यामुळे अजून काही महिला तक्रार करतील असाही अंदाज व्यक्त एकूणच केला जातोय। पण या महिलांना ज्या खरं तर अनुषंगाने हा अशोक खरात फसवायचा, अंकशास्त्र तज्ञ आहे, भविष्य सांगतो, अशा पद्धतीचं आमिष दाखवून हा फसवायचा, धार्मिक विधिगीतच्या नावाखाली फसवायचा, तोच अशोक खरात ज्या अंकशास्त्राच्या नावाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात माया जमवलेली आहे, तो अशोक खरात 10वी नापास असल्याचं बाब आता समोर आल्याचं बघायला मिळतंय। आणि विशेष म्हणजे गणितामध्ये सुद्धा जो अशोक खरात आहे तो नापास झालेला आहे, अशा पद्धतीचं माहिती आता समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे, त्यामुळे अजून काय काय माहिती या सगळ्या प्रकरणातून समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। भोंदू अशोक खराचं शैक्षणिक वास्तव आता समोर झालंय। स्वतः अंकशास्त्र शिकवणारा हा व्यक्ती गणितात अपयशी असल्याचं पाहायला मिळालं।